नमस्कार मंडळी, मी चेतन. आज आपण कदाचित जातलो थोडे गणपती शाळांमध्ये, म्हणजे कणकवलीतली जी गणपतीची शाळा असते त्याच्यात आपण मुलाखती घेऊ जातलो. कारण माका आधी एक गोष्ट खटकत होती, की आजही खटकता. साधारण मुंबईपर्यंत हे गोष्टी ठीक होते तर चालत होता, पण आता हळूहळू तेच गोष्टी जेव्हा गावात होऊ लागल्या तेव्हा खंय तरी गावातल्या कलाकाराच्या पोटावर पाय दिलो जाता, किंवा गावातल्या लोकांची गणपतीची मागणी आहे ती बाहेरची लोक आता पेनचे गणपती किंवा इतर ठिकाणांवरनं गणपती मागवतात आणि आपले स्टॉल मांडून आता इकडे कोकणात सुद्धा हे गोष्टी घडाक लागलेत मोठ्या प्रमाणात, की बाहेर नाही आलेले गणपती इकडे विकले जातात मोठ्या प्रमाणात. तर त्यामुळे जे मातीकाम करणारे असतात किंवा जे इकडे घडवणारे असतात गणपती प्रॉपर, त्यांची मागणी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. जर बाहेरनं रेडी गणपती येतात तर मग लोक आजकाल तेच उचल, भले तो गणपती 10,000 12,000चा असलो तरी मोस्ट ऑफ लोक आता तोच गणपती घेऊ बघतात. पण त्यामुळे खंयतरी लोकांची आधी जशी मागणी होती, जिकडे मातीकाम केला जातं, जिकडे इकडचे नॉर्मल कलाकार असतात ते मातीकाम करतात, त्यांच्याकडे तोच गणपती 2,500 3,000 लोक मागणी करतात. तोच गणपती बाहेर नाही गेलो ना तर तो 12,000चा असा नाही किंवा 10,000चा असा नाही, तर त्याच्यावर लोक हमखास घेऊक तयार असतात. पण आपण आता ह्योच मुद्दो घेऊन थोडं चर्चा करूची आहे किंवा थोडे पॉडकास्ट करूचा. तर आपण आज ठराविक कलाकारांच्या गणपती शाळेत जाऊन आपण काय माहिती आहे ती, त्यांना काय वाटतं काय नाही, हे गोष्टी पटतात की नाही, किंवा त्यांनी त्यांच्यावर काय गोष्टी किंवा काय कारवाई केलेली आहेत काय, किंवा त्यांना काय वाटतं, किंवा त्यांच्यामुळे त्यांच्या पोटावर कितपत पाय येलेलो, गोष्टी किती थांबलेल्या आहेत त्या